नमस्कार मंडळी. तुम्हा सर्वांचे माझ्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. उद्या आहे अनंत चतुर्दशी. तर अनंत चतुर्थी दिवशी आपल्याला कोणतं व्रत करायचं आहे, कोणाची पूजा करायची आहे आणि हे व्रत कसं करायचं आहे, ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर या दिवशी अनंत म्हणजे विष्णूंची पूजा आपल्याला करायची आहे आणि विष्णूंसोबत त्यांची पत्नी माता लक्ष्मी यांचीही पूजा आपल्याला करायची आहे. हा कालावधी 14 वर्षांचा असतो. आपल्याला आपल्यावर आलेले जे संकट आहे ते दूर व्हावे, आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत 14 वर्ष 14 गाठी असलेले रेशीम दोरा अनंत यांची पूजा करून आपल्याला हे व्रत करायचं असतं. हे व्रत सार्वत्रिक आहे, हे कोणीही व्रत करू शकतो. भगवान विष्णूंचे जे भक्त आहेत तो हा दिवस अत्यंत भक्तिभावाने आणि उपवास करून हे व्रत करतात. उपवास दिवसभर करायचा असतो आणि मुख्य विधीपैकी एक म्हणजे अनंत जो एक पवित्र धागा आहे त्यामध्ये एक दैवी रक्षण किंवा आशीर्वादाचे प्रतीक म्हणून तो हातावर बांधला जातो. अनंत चतुर्थीच्या दिवशी हे व्रत करणाऱ्यांनी सकाळी लवकर उठावे, स्नान करून आपली जी नित्य कर्मे आहेत, नित्याची जी देवपूजा आहे ती करायची आहे. त्यानंतर दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक चौरंग घेऊन त्यावरती तुम्हाला श्री विष्णूंचा आणि माता पार्वतीची फोटो मूर्ती तुम्हाला काही जे असेल ते तुमच्याकडे तुम्हाला मांडायचं आहे. त्याच्यासमोर तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. जर तुमच्याकडे तुम्ही तुपाचा करू शकता, तेलाचाही करू शकता. त्यानंतर तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. विष्णूंची जी मूर्ती आहे, फोटो आहे आणि माता लक्ष्मीची तिला तुम्हाला हळदी कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करून त्यांची पूजा करायची आहे. त्यानंतर त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे. फळं वगैरे नैवेद्यामध्ये तुम्ही त्यांच्या पुढे ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही तुम्ही जो अनंताचा जो धागा आणलेला आहे तो विष्णूंच्या समोर ठेवून तुम्हाला त्याला कुंकुम अक्षता व्हायच्या आहेत, फुलं व्हायची आहेत. त्यानंतर तुम्हाला विष्णूंचे सहस्त्रनाम स्तोत्रापैकी तुम्हाला विष्णूंचे 108 नावं बोलून तुम्हाला तुळशीपत्र विष्णूंना व्हायचे आहेत. एक तुळशीपत्र जरी व्हायला तरी खूप आहे. त्यानंतर तुम्हाला तो धागा हातात घेऊन त्या धाग्याला 11 गाठी बांधायच्या, सॉरी 14 गाठी बांधायच्या आहेत आणि त्या 14 गाठी बांधल्यानंतर तो धागा तुमच्या घरातील जो कर्ता पुरुष आहे त्याच्या हातामध्ये तुम्हाला बांधायचा आहे. लक्षात घ्या, ज्या स्त्रिया आहेत त्याही हे बांधू शकतात. पण असं सांगितलं जातं की जो कर्ता पुरुष आहे त्याला त्याचं त्याला संपत्ती भेटावी, त्याला यश भेटावं यासाठी हा धागा त्याच्या जो पुरुष आहे त्याच्या उजव्या हाताला बांधला जातो आणि स्त्रिया असतील तर त्या डाव्या हाताला बांधू शकतात. अनंत धागा हा 14 दिवसापर्यंत ठेवला जातो. त्यानंतर तो धागा काढून तुम्ही तुमच्या देवघरात किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकता. पुढच्या वर्षी जेव्हा अनंत चतुर्दशीला हा धागा तुम्ही गणपती सोबत विसर्जन करा आणि नवीन धागा आहे तो त्या जागी ठेवू शकता. लक्षात घ्या, अनंताचा धागा तुम्ही जर हातामध्ये बांधला 14 दिवसापर्यंत तुम्हाला नॉनव्हेज, तुम्ही मांसाहार करू शकत नाही किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारचं असं कोणतंही जे विटाळ होईल असं काम तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे हा धागा तुम्ही बांधला तर तुम्ही मांसाहार वगैरे करू शकणार नाही. तर याची तुम्ही काळजी घ्या. अनंत चतुर्दशी दिवशी हे व्रत तुम्ही सगळ्यांनी करा आणि या व्रताचे जे माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंचा आशीर्वाद तुम्ही नक्की प्राप्त करा. तर असं हे अनंत चतुर्दशीचं व्रत केलं जातं आणि याची कथाही तुम्हाला या दिवशी ऐकायची आहे. तर तुम्ही भक्तिभावाने पूजा विष्णूंची करून तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणू शकता. तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा.